जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी कशी राहते त्या संदर्भामध्ये तपशीलवार पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत। कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हे कुतूहल आहे की बाबा इथून पुढची जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया असणार आहे ती स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे असते, प्रेफरन्सेस नेमकं काय राहतं, पवित्र पोर्टल नेमकं काय आहे, सिलेक्शन कोणत्या क्रायटेरियानुसार होत असतं, मग सिलेक्शनची यादी आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळते किंवा जॉइनिंग लेटर कशा प्रकारे मिळतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ अतिशय जास्त महत्त्वाचा आहे कारण आपण ज्या प्रक्रियेमध्ये आहोत ती संपूर्ण प्रक्रिया आपल्याला तोंडपाठ असणं, माहिती असणं कधीही आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय जास्त महत्त्वाचा आहे, म्हणून सुरुवातीलाच याला लाईक करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत याला फॉरवर्ड करा। कारण आपण टार्गेट ठेवतोय प्रत्येक अभियोग्यता धारकाने हा व्हिडिओ एकदा तरी पाहायलाच पाहिजे। सगळी माहिती आपण तपशीलवार पद्धतीने पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण किंवा आपले रिलेटिव्ह जर का टीईटी परीक्षेची किंवा सीटीईटी परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी जे आहे मास्टर टीचर हे आपलं ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनवर सर्व प्रकारचं जे मार्गदर्शन आहे ते उपलब्ध आहे। मग ते टीईटीची गुरुजी बॅच असेल किंवा सीटीईटीची बॅच असेल, सगळ्या गोष्टी तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे। हक्कानं आपण स्वतः डाउनलोड करू शकता किंवा आपले कोणी नातेवाईक असेल त्यांना, मित्रमंडळींना देखील मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड करायला सांगू शकता। चला आपण आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मुख्य मुद्दा आपला हाच आहे की पवित्र पोर्टल हिची जी शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती एक्झॅक्टली कशी चालते आहे किंवा ती प्रक्रिया नेमकी काय आहे। तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आता आज आपल्याला जर का शिक्षक भरतीची प्रक्रिया पाहायची तर शिक्षक भरतीसाठी अगोदर जे आहे आपण परीक्षा देतो आहे, ठीक आहे। शिक्षक भरतीसाठी जी कोणती परीक्षा होते त्या परीक्षेला TAIT असं आपण या ठिकाणी म्हणतो आहे। TIT ची परीक्षा होते, ही परीक्षा जी आहे 200 गुणांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होते। आता हे इतिहास फार जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये, 200 गुणांची परीक्षा होते आणि या 200 गुणांची परीक्षा झाल्याच्या नंतर याचा रिझल्ट जो आहे तो कॉमन पद्धतीने या ठिकाणी जाहीर होतो। म्हणजे एकूण जेवढे उमेदवार या ठिकाणी परीक्षेला बसलेले आहे सर्वांचा जो रिझल्ट आहे तो पब्लिश केला जातो, सर्वांचा रिझल्ट पब्लिश केला जातो। मग पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे त्याच्यामधला हा पहिला टप्पा आहे। एक्झाम झालेली आहे आपली, आपला रिझल्ट देखील अनाउन्स झालेला आहे, कोणाला किती मार्क्स मिळालेले आहे, कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, कोणाची डेट ऑफ बर्थ काय आहे वगैरे बराचसा तपशील आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आता इथून पुढची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कोणती राहते, पवित्र पोर्टलवर नोंदणी करायचं आहे, ज्याला आपण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया म्हणतो किंवा त्यालाच जे आहे मित्रांनो आपण या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय, त्याला बरेचसे नाव आहे, ठीक आहे, सेल्फ सर्टिफाय देखील म्हणतो। आता हे नेमकं काय आहे किंवा पवित्र पोर्टल नेमकं काय आहे, पवित्र पोर्टल किस चिडिया का नाम है, तर बघा लक्षात घ्या, शासनाच्या वतीने शिक्षक भरती करण्याकरिता जे काही ऑनलाईन पद्धतीने एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलेला आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे पवित्र पोर्टल, ठीक आहे, पवित्र पोर्टल। आता हे पवित्र पोर्टल कशासाठी आहे तर शिक्षक भरती करण्यासाठी। मग आता टेटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं पवित्र पोर्टलवर या उमेदवारांनी नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन कोण करू शकतं तर ज्या उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे टेटची परीक्षा दिलेली असेल, ज्या उमेदवारांनी टेटची परीक्षा दिलेली असणार आहे आणि ज्याचा निकाल घोषित झालेला आहे असे सगळे उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहे। याच्यामध्ये मार्कांचं देणं घेणं नाही, तुमच्या क्वालिफिकेशनचं अजिबात देणं घेणं नाही। बघा लक्षात घ्या, अगदी एखादा उमेदवार असा असेल ज्याला 200 पैकी 200 मार्क मिळाले किंवा एखादा असा उमेदवार असेल ज्याला 200 पैकी 0 मार्क मिळालेले आहेत। आता हे दोन्हीच्या दोन्ही जे उमेदवार आहेत पवित्र पोर्टलवर नोंद करण्यासाठी पात्र आहेत, पात्र आहे, मार्कांचं देणं घेणं या ठिकाणी नाहीये। त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं ज्यांचा निकाल पब्लिश झालेला आहे। बघा पब्लिश झालेला आहे म्हणतो, परीक्षा दिलेली नाहीये, काही जणांचा निकाल जो आहे रिझर्व ठेवण्यात आलेला आहे, त्या उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा देता येणार नाही। आता नोंदणी करत असताना काही विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण लक्षात घ्या आपण जर का नोंदणी करत असू, आपण रजिस्ट्रेशन करत असू आणि रजिस्ट्रेशन करत असताना जर आपल्याकडून चूक झाली
तर पुढच्या सगळ्या प्रक्रियेमधून आपण बाहेर पडतो. कसं बाहेर पडतो लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात जास्त महत्वाचं काही असेल तर ते आहे आपल्यासाठी या ठिकाणी आपली जी काही माहिती आहे पवित्र पोर्टलला, त्यामध्ये पर्सनल डिटेल्स जे आहे आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, जीमेल आयडी, आपले अपत्य वगैरे वगैरे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ती एकतर आपल्याला पर्सनल डिटेल या ठिकाणी फिलअप करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला अकॅडमिक क्वालिफिकेशन, आता अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे काय, 10वी 12वी ग्रॅज्युएशन याला आपण अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणतो. 10वी झाली असेल, 10वी 12वी झाली किंवा आपलं ग्रॅज्युएशन झालं, पीजी झाली, याला आपण म्हणूया अकॅडमिक क्वालिफिकेशन. ते तुम्हाला अगदी बारकाईनं पाहून टाकावं लागतं. 10वी कोणत्या माध्यमातून झाली, पहिली भाषा काय आहे, 12वीचं फॅकल्टी नेमकी काय आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, त्याचं मीडियम काय आहे, फर्स्ट लँग्वेज नेमकं काय आहे, ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट्स गौण विषय कोणते आहे, मुख्य विषय कोणते आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला बारकाईने पाहून टाकावी लागते. त्याचे पर्सेंटेज टाकायचे आहे, त्याचा पासिंगचं इयर टाकायचं, सर्टिफिकेटचा नंबर, ही सगळी माहिती आपल्याला. त्याच्यासोबत आपलं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे आपण शिक्षक होण्यासाठी या ठिकाणी जी पात्रता धारण केलेली आहे, डीएड असेल, बीएड असेल, बीपीएड असेल, आर्टचा डिप्लोमा असेल, ती माहिती देखील आपल्याला व्यवस्थितपणाने माध्यमानुसार त्याचं माध्यम, त्याचं पासिंगची जी डेट आहे, सर्टिफिकेट नंबर, मार्क, सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी पवित्र पोर्टलला पुटअप करायच्या काळजीपूर्वक. आणि लक्षात घ्यायचं की आज आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करत असताना शेवटी जे आहे सेल्फ सर्टिफाय झालंय का, सेल्फ सर्टिफाय आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय का ते एकदा चेक करणं, स्टेटस आपलं चेक करणं. कारण जर का आपण फॉर्म भरला परंतु फॉर्म जर सेल्फ सर्टिफाय झाला नाही, आपल्याला पुढे जे आहे प्रेफरन्सेस येत नाही, म्हणजे आपण जाहिरातीसाठी या ठिकाणी पात्र नसतो. आता हे झाली आपल्याला पुढचा टप्पा की यार पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे. आता समजा आपण या ठिकाणी काय करून टाकलं, रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे, ठीक आहे, रजिस्ट्रेशन झालंय, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, आपण त्याची कॉपी वगैरे घेऊन आपल्याकडे ठेवून दिलेली आहे. आता इथून पुढे काय, रजिस्ट्रेशन नंतर काय, तर लक्षात घ्या पवित्र पोर्टलवर आपल्याला जाहिरात पाहायला मिळते. आता जाहिरातीचं स्वरूप राहतं बघा, दोन प्रकारच्या जाहिराती असतात. एक असते मुलाखतीसह, दुसरी राहते मुलाखतीशिवाय. आता जे मुलाखतीशिवाय आहे, विदाऊट इंटरव्ह्यू आहे, ती विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात राहते स्थानिक स्वराज्य संस्थांची. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय, तर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांना आपण जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतोय, यांची जाहिरात येते. आणि ही सगळी जी जाहिरात असते ते मुलाखतीशिवाय या प्रवर्गामध्ये मोडते, ठीक आहे, मुलाखतीशिवाय. आणि ज्या काही खासगी संस्था आहेत, खासगी संस्थांना अधिकार आहे की मुलाखतीसह जायचंय किंवा मुलाखती सहित जायचं आहे किंवा मुलाखतीशिवाय जायचंय. मग आता जास्तीत जास्त ज्या संस्था राहतात, मी तर म्हणेल की जवळपास जे आहे 95% संस्था अशा आहेत की ज्या मुलाखती घेतात. आता ते कशासाठी घेतात हे सांगायची गरज आहे का, नाही. मग खासगी संस्था ज्या आहे मुलाखतीसह याच्यामध्ये जातात. आता ते इंटरव्ह्यू घेतात. मग आता काय होतं, आपल्याला काय करायचं असतं की यांना पसंतीक्रम द्यायचा असतं. ही जाहिरात आहे, पुढचा टप्पा आहे. नोंदणीनंतर 1-2 महिने लागू शकतात किंवा 2-3 महिने लागू शकतात किंवा 15 दिवसही लागू शकतात. आता शासनाकडे वॅकन्सी किती आहे आणि त्यांची भरती करण्याची मानसिकता कधी आहे त्याच्यावर सगळं डिपेंड राहतं की जाहिरात एक्झॅक्टली कधी येणार आहे, ठीक आहे. आता महत्वाचं आहे की पसंतीक्रम कोणी आणि कसं द्यायचं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला ज्या ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, त्यापैकी प्रत्येक उमेदवार या ठिकाणी जे आहे प्रिफरन्सेस द्यायसाठी पात्र आहे, पसंतीक्रम देण्यासाठी पात्र आहे. म्हणजे पसंतीक्रम कसे येणार आहेत हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि किती लॉक करू शकतो हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत. बघा लक्षात घ्या, आपण काय केलेलं आहे, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करते वेळेस आपली सगळी माहिती या ठिकाणी पुटअप केलेली आहे. माझं नाव, गाव, पत्ता, माझं एज्युकेशन, माझी कास्ट, हॉरिझॉन्टल कॅटेगरी, सगळं ठीक आहे. नाव, गाव, पत्ता टाकलं, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डीएड बीएड पीजी हे पण टाकलं, माझी कॅटेगरी टाकली, माझी हॉरिझॉन्टल कॅटेगरी पण टाकली. म्हणजे माझा सगळा डेटा मी काय केलाय पवित्र पोर्टलला पुटअप केलाय रजिस्ट्रेशन मध्ये. मग आता जेव्हा जाहिरात येते, ठीक आहे, जाहिरात आल्याच्या नंतर काय होतं की पवित्र पोर्टल ते सगळी आपली माहिती रीड करतं, ऑटोमॅटिकली रीड करतं आणि आपण ज्या ज्या जागांसाठी पात्र आहोत त्या त्या जागांचे पसंतीक्रम आपल्याला देतं. म्हणजे ती जाहिरात आपल्याला दाखवतो.
आता उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो, समजा येत्या शिक्षक भरतीमध्ये जे आहे 10,000 जागांची जाहिरात आलेली आहे. किती? 10,000. आता 10,000च येणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त यावं, माझी इच्छा आहे 30,000 यावं. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी सांगतो. समजा 10,000 जागांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे, संपूर्ण जागा 10,000 आहे. मग आता मी या सगळ्या 10,000 जागांसाठी पात्र असेल का? नाहीये, शक्यच नाही. मग मी किती जागांसाठी पात्र आहे? मग अशा कंडिशनला माझं रजिस्ट्रेशनच्या वेळेचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन पाहिल्या जातं. समजा समजा उदाहरण म्हणून, समजा मी जे आहे एक असा उमेदवार आहे जो ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधला आहे, जो फक्त डीएड केलेला आहे आणि जो फक्त जे आहे टीईटी 1 पास आहे. ठीक आहे, आणि माझं जे माध्यम आहे ते उर्दू आहे. ठीक आहे, ही पहिली कंडिशन दाखवली तुम्हाला की माझं जे ईडब्ल्यूएस ची कॅटेगरी आहे, डीएड आहे, टीईटीचं पेपर 1 आहे आणि उर्दू मीडियम आहे. हॉरिझॉन्टल माझ्याकडे रिझर्वेशन नाही. मग अशा कंडिशन मध्ये या ज्या 10,000 जागा आहे त्या 10,000 जागांपैकी पोर्टल रीड करतो की बाबा या क्रायटेरिया मधल्या जागा किती आहे, की अशा किती जागा आहे या 10,000 मध्ये ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस च्या आहेत आणि 1 ते 5 वर्गाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहे. समजा 100 जागा आहे, 100 जागा या क्रायटेरियानुसार येतात. मग तो काय करतो पवित्र पोर्टल, मला या 100 जागाच दाखवतो. जाहिरात 10,000ची असेल, 20,000ची असेल, जाहिरातीशी देणं घेणं नाहीये. मी किती जागांसाठी पात्र आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग लक्षात घ्या. पुन्हा समजा एखादा उमेदवार वेगळा आहे, एखादा उमेदवार हा समजा ईडब्ल्यूएस चाच आहे, उदाहरण म्हणून सांगतो. हा टीईटी पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 पण पास आहे. ठीक आहे, प्लस त्याच्याकडे जे आहे ग्रॅज्युएशन पण आहे. ठीक आहे, ग्रॅज्युएशन पण आहे. मग अशा कंडिशन मध्ये तो काय करेल पवित्र पोर्टल, हा 6 ते 8 ला पण पात्र आहे, 1 ते 5 ला पण पात्र आहे. मग 1 ते 5 च्या 100 आणि 6 ते 8 च्या समजा 300 जागा आहे. मग तो काय करेल, याला या 100 आणि या 300 अशा 400 जागांचे पसंतीक्रम दाखवेल. लक्षात येते. समजा एखादा असा उमेदवार आहे जो की 1 ते 5 ला पण पात्र आहे, 6 ते 8 ला पण पात्र आहे, 9 ते 10 ला पण पात्र आहे आणि 11वी 12वी साठी पण पात्र आहे. मग अशा उमेदवाराचं क्वालिफिकेशन जर एवढं जास्त असेल तर मग पोर्टल काय करेल, या 10,000 जागांमधून समजा हा उमेदवार आपण असं म्हणूया की ओबीसीचा आहे. ठीक आहे, ओबीसीचा आहे, त्याच्याकडे जे आहे टीईटीचा पेपर दोन्ही आहे, टीईटी 1 आणि 2 दोन्ही आहे. ठीक आहे, त्याचं ग्रॅज्युएशन पण आहे, त्याचं पीजी पण आहे. ठीक आहे, त्यांचं पीजी पण आहे आणि समजा त्याच्याकडे जे आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. उदाहरण म्हणून प्रोजेक्ट अफेक्टेड एक उदाहरण आपण घेतलं हॉरिझॉन्टल मधलं. मग आता हे एवढे क्वालिफिकेशन आहे, तो 1ली ते 12वी साठी पण पात्र आहे आणि त्याचा समजा विषय आपण एक गृहीत धरूया, 6वी ते 12वी साठी एक विषय घ्यावा लागतो. समजा हा इंग्लिश विषयासाठी पात्र आहे, इंग्लिश साठी. मग आता पवित्र पोर्टल काय करेल, याची सगळी माहिती रीड करेल आणि या 10,000 जागांपैकी 1 ते 5 च्या जेवढ्या जागा आहेत ज्या ओबीसीच्या आहेत, त्या ओबीसीच्या जागा 1 ते 5 च्या जागा ज्या की प्रोजेक्ट अफेक्टेड ज्या आहे त्या सगळ्या जागा त्याला दाखवेल. 6वी ते 8वीच्या ज्या जागा इंग्लिश विषयाच्या आहेत आणि ओबीसी कॅटेगरीच्या आहेत त्या याला दाखवेल. 9वी ते 10वीच्या इंग्लिश विषयाच्या ज्या जागा ओबीसीच्या आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेडच्या आहेत त्या पण दाखवेल आणि 11वी 12वीच्या या ठिकाणी इंग्लिश विषयाच्या प्रोजेक्ट अफेक्टेड ओबीसीच्या जेवढ्या जागा आहेत आणि ते सगळं याला दाखवेल. आणि याच्या सोबतच जर या उमेदवाराने ओपनचा क्रायटेरिया पार केलेला असेल तर याला ओपनच्या देखील जागा तो दाखवेल, परंतु त्या कोणत्या विषयासाठी असेल, इंग्लिश विषयासाठी असेल. असा हा पोर्टल काय करतो, रीड करतो आणि रीड केल्याच्या नंतर मग आपल्याला पसंतीक्रम देतो, आपल्याला दाखवतो. समजा हा उमेदवार आहे, याला जे आहे 600 वेगवेगळ्या आस्थापना आल्या, आस्थापना म्हणजे वेगवेगळ्या शाळा. मग आता या 600 जागांपैकी या उमेदवाराचं किंवा माझं स्वतःचं जे मत आहे की आता मला पसंतीक्रम द्यायचा, प्रिफरन्सेस ज्याला आपण पसंतीक्रम म्हणतो. मग आता मी काय करेल, पसंतीक्रम म्हणजे नेमकं काय, मला कुठे काम करायला आवडेल ते सांगणं. ठीक आहे, मला कुठे काम करायचं ते सांगणं. आता या 600 जागांपैकी आता समजा मी परभणीचा आहे, माझी इच्छा मला परभणीला काम करायचं. मग मी काय करेल, आता पसंतीक्रम देईल. 1 नंबरला परभणी, परभणीच्या जेवढ्या शाळा मला आलेल्या आहेत त्याला मी टाकून देईल. मग बाजूला 2 नंबरला करेल, मग परभणीला नाही मिळालं कुठे जाऊ, बाजूला माझा जिल्हा आहे बाजूचा जालना. ठीक आहे, मग मी 2 नंबरला जालना देईल. मग 3 नंबरला काय करेल, मग जालन्याला जरी नाही झालं तर मग इकडे काय करतो, इकडे नांदेड आहे, मग नांदेडला जातो. असं काय करत 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 मी काय करेल, सगळे पसंतीक्रम या ठिकाणी देईल, लॉक करेल. आता
पसंती क्रमाला आतापर्यंत ठीक आहे 2019ला 2022ला बंधन नव्हतं. आपल्याला जेवढ्या शाळा आल्या त्यापैकी आपली इच्छा होती की मला किती पसंतीक्रम द्यायचे, किती प्रेफरन्सेस लॉक करायचे. सध्या तरी नियम बदललेला नाहीये, पण शक्यता आहे की हा नियम जे आहे बदलू शकतो, काहीतरी मर्यादा त्याला येऊ शकते. पण सध्या अजून नियम आलेला नाही म्हणून मी जनरल तुम्हाला सांगतो. असे मग या 600 जागांपैकी तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचं आहे त्याला प्रिफरन्स द्यायचा, त्याला फक्त पसंतीक्रम द्यायचा. म्हणजे तुमचं मेरिट या क्रमाने लावलं जाईल. म्हणजे तुमचा नंबर आल्यानंतर समजा तुमचा स्कोर आहे बाबा 140 चा स्कोर आहे, मग 140 मार्क तुमचा नंबर येईपर्यंत परभणीला तुम्ही पसंतीक्रम दिला, परभणीला जागा रिकामी असली तर ही देऊन टाकली जाईल. जर परभणीला नाही मग तुमचा विचार जालन्याला होईल, जालन्याला नाही मग नांदेडला होईल, मग कुठेतरी तुमचा विचार म्हणजे होऊ शकेल. या परीने आपल्याला प्रिफरन्सेस लॉक करतात. आता याच्यापैकी समजा एखादी शाळा अशी आहे, आता आम्ही इकडे मराठवाड्याचे आहोत, मला तिकडे विदर्भात जायचंच नाही किंवा मला इकडे गडचिरोलीला जायचं नाही, मग मी ती शाळा सोडून देईन. ते प्रिफरन्स मी या ठिकाणी लॉकच करणार नाही, किंवा लॉक करायचंच असेल तर मग सर्वात शेवटचं ठेवून देईल त्याला. याला म्हणायचं आहे प्रिफरन्सेस. या पद्धतीने जे आहे आपल्याला प्रिफरन्सेस लॉक करून द्यावे लागतात. मला वाटतं सध्या प्रिफरन्सेसच्या संदर्भामध्ये एवढी माहिती पुरेशी आहे. आता ही एक प्रक्रिया, या प्रक्रियेनंतर जे आहे पसंतीक्रम एकदा दिले त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, निवड यादीची प्रतीक्षा करायची आहे सिलेक्शन लिस्टची. आता सिलेक्शन लिस्ट जी आहे पवित्र पोर्टलला जाहीर होते. ठीक आहे, पवित्र पोर्टलवर जे आहे सिलेक्शनची यादी लागते. आता हे सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होतं, तुमच्या एज्युकेशनच्या बेसिसवर होत नाही, लक्षात घ्या. तुमच्या एज्युकेशनच्या बेसिसवर आपल्याला प्रिफरन्सेस येतात, सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन केवळ आणि केवळ आपण जे काही टेट परीक्षा दिलेली आहे आणि त्याचा आपला जो काही स्कोर आहे त्या स्कोर नुसार होते. ठीक आहे, म्हणजे जी काही परीक्षा आपण दिलेली आहे 200 मार्कांची, या 200 मार्कांच्या बेसिसवर आपल्याला जेवढे मार्क मिळालेले आहे त्याच्या बेसिसवरच आपलं सिलेक्शन होतं, त्याच्याशिवाय नाही. हा, फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये समजा एक उमेदवार आहे ज्याला की समजा 143 मार्क्स आहे, ठीक आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन एक्झॅक्टली सेम टू सेम आहे, परंतु 143 मार्क वाले उमेदवार एकापेक्षा जास्त आहे, 2-3 उमेदवार आहेत ज्यांचं स्कोर सेम आहे, क्वालिफिकेशन सेम आहे, जागा एक आहे. मग अशा कंडिशन मध्ये जे आहे या मार्कांवाल्या उमेदवारांचं जे आहे डेट ऑफ बर्थ पाहिलं जातं, जन्मतारीख त्यांची पाहिली जाते, जन्मतारीख आणि जन्मतारीख पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे त्या उमेदवाराचं इथे सिलेक्शन करून दिल्या जातं. हा एक क्रायटेरिया. निवड यादी आपल्याला कुठे पाहायला मिळते, निवड यादी आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळते. पोर्टलवर, पवित्र पोर्टलवर एक कॉमन यादी लावलेली असते, ज्याच्यामध्ये सगळ्या आस्थापनावर कोणत्या ठिकाणी कोणाकोणाची निवड झालेली आहे त्याचा सगळा तपशील या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे पोर्टलवर आपल्याला निवड यादी पाहायला मिळते. आता निवड यादी लागली म्हणजे आपण शिक्षक झालो का? नाही, अभी दिल्ली दूर आहे. इथून पुढे देखील आपला जो स्ट्रगल असतो, बरीचशी प्रक्रिया याच्या पुढे देखील राहते. निवड यादी एकदा लागल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, तर बघा निवड यादी झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपण असं सांगू शकतो की डीव्ही होतो, डीव्ही करावे लागते. आता तुम्ही म्हणाले डीव्ही काय आहे? डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता समजा आपलं जे काही स्कोर आहे त्यानुसार आपण प्रिफरन्सेस दिल्यानंतर आपली निवड झालेली आहे. समजा मी परभणीचा आहे, माझी निवड या ठिकाणी जी आहे परभणी जिल्हा परिषद साठी झाली उदाहरणार्थ. आता परभणी जिल्हा परिषदेची मला जर का निवड झालेली असेल तर मला पोर्टलला यादी मिळालेली आहे. यादी मिळाल्यानंतर परभणी जिल्हा परिषद मधून जे आहे मला वैयक्तिकरित्या फोन कॉल पण येईल आणि मला ईमेल पण येईल की या तारखेला तुमचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मग अशा कंडिशनला तुम्ही या वेळेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येऊन जा. मग आपण काय करायचं आहे, जेवढी माहिती आपण पवित्र पोर्टलवर या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस अपलोड केलेली आहे ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, त्यांच्या झेरॉक्स अटेस्टेड केलेलं बंच घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेनुसार जायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आपले डॉक्युमेंट सगळे व्यवस्थितच असायला पाहिजे. म्हणून रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली तिथे साईन वगैरे घेतली जाईल. एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की मग जे आहे आपण एक फार महत्वाचा टप्पा पार केला असा याचा अर्थ होतो. डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं म्हणजे आपल्याला काम संपलं का? नाही, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
अजून आपल्याला काय करावं लागतं, लगेच आपल्याला जे आहे जॉईनिंग लेटर मिळत नाही. लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याकडे असलेलं जे कोणतं समांतर आरक्षण असेल, समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, दिव्यांग प्रवर्ग किंवा अनाथ, या समांतर आरक्षणाचं जे आहे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन होतं. पुन्हा व्हेरिफिकेशन कोणत्या ठिकाणी होणार, ज्या ठिकाणापासून हे समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र तुम्ही घेतलेलं आहे त्या ऑफिसला. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग मिळते, लगेच मिळणार नाही. समजा एखादा दिव्यांग उमेदवार आहे, त्याचं सिलेक्शन दिव्यांग प्रवर्गामधून झालेलं आहे, अगोदर त्याचं सर्टिफिकेट त्या सिव्हिल हॉस्पिटलवरून चेक करून आणलं जातं. किंवा एखादा प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे, या प्रकल्पग्रस्त उमेदवाराचं प्रकल्पग्रस्ताचं जे काही सर्टिफिकेट आहे ते त्यांच्या त्या तहसीलमधून व्हेरीफाई करून घेतलं जातं जिथून ते इश्यू झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काउन्सिलिंग साठी बोलावल्या जातं. परत एकदा आपल्याला मेल येतो काउन्सिलिंग साठी. आता ही काउन्सिलिंग नेमकी काय भानगड आहे, ते काउन्सिलिंग जे आहे, आता समजा आपण परभणीचं उदाहरण घेतलं होतं, परभणीच घेऊया. समजा परभणी जिल्हा परिषदला 100 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, आता परभणी जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. मग आता कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणी जाईल, त्याचा काही क्रायटेरिया असेल ना. मग त्याचा क्रायटेरिया जे आहे काउन्सिलिंग मध्ये फिलअप केला जातो. जे 2 प्रकारचे उमेदवार आहेत, एक याच्यामध्ये काय केलं जातं, जे 100 उमेदवार समजा सिलेक्ट झालेले आहेत, या 100 उमेदवारापैकी सर्वात पहिल्यांदा जे आहे, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्या उमेदवारांची वेगळी यादी बनवली जाते. समजा याच्यामध्ये जे आहे 5 दिव्यांग उमेदवार आहेत. त्यानंतर जेवढ्या महिला आहेत, त्या महिलांची एक यादी बनवली जाते. महिलांची यादी, दिव्यांग उमेदवारांची यादी. समजा महिला याच्यामध्ये जे आहेत 40 आहेत. ठीक आहे, आता यांची यादी बनवली जाते. यादी कशाच्या बेसिसवर, जो टेटचा जो काय स्कोर आहे तुमचा, टेटचा स्कोर, त्यावर. समजा या दिव्यांग उमेदवारांची 5 उमेदवारांची यादी झाली, महिलांची 40 उमेदवारांची यादी झाली. त्याच्यानंतर उरलेले जे 55 उमेदवार आहेत, या 55 उमेदवारांची जनरल वाले उमेदवारांची यादी झालेली आहे. कशाच्या बेसिसवर, टेटच्या स्कोरच्या बेसिसवर. मग आता काय केलं जातं, जिथे ज्या 100 जागा आहेत, 100 शाळांची नावं त्यांना त्या काउन्सिलिंग मध्ये दाखवली जातात. आणि मग या 5 उमेदवारांना बोलवलं जातं पहिल्यांदा, किंवा या 100 शाळा आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला काय घ्यायचं, याच्यापैकी जो 1 नंबरवाला उमेदवार हा एक शाळा घेईल, 2 नंबरवाला ही घेईल, 3 नंबरवाला ही, 4 नंबर, 5 नंबर. त्यानंतर या 40 महिलांना मेरिटनुसार बोलवलं जातं. मग आता हे 95 शाळा शिल्लक राहिलेल्या आहेत, याच्यापैकी तुम्हाला कोणती घ्यायची, तुम्हाला कोणती घ्यायची, तुम्हाला कोणती घ्यायची. अशा 40 महिला संपल्यानंतर हे 55 जे पुरुष उमेदवार आहेत, जे जनरल आहे, ज्यांना काहीच नाहीये रिझर्वेशन वगैरे, त्या उमेदवारांना मग उरलेल्या शाळा ज्या आहेत त्या सिलेक्ट करता येतात. असं करून जे आहे या काउन्सिलिंग मध्ये 100 जागांचा कोटा पूर्ण केला जातो. त्याला म्हणायचं काउन्सिलिंग. हा या शासनाच्या GR प्रमाणे कार्यक्रम चालतो, इथे काही चालत नाही. हा जो आहे पूर्ण रेकॉर्डिंग याची ठेवावी लागते, कारण हा फार सेन्सिटिव्ह मॅटर आहे. आता काउन्सिलिंग झाली म्हणजे झालं का, नाही. काउन्सिलिंग झाल्या जे आहे तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग लेटर दिल्या जातं लगेच. बाबा हे तू ही शाळा घेतली ना, हे घे तुझं जॉईनिंग लेटर, जा. आता जॉईनिंग लेटर मिळालं म्हणजे संपलं का काम, नाही. तरी पण काम संपलेलं नाहीये. जॉईनिंग लेटर आपल्याला ऑफिस देतं. ऑफिसने दिल्याच्या नंतर आपल्याला जे आहे, जी आपण शाळा घेतलेली आहे त्या शाळेच्या या ठिकाणी जे आहे HM कडे जायचं आहे शालेय वेळेमध्ये, आणि त्या HM कडून आपल्याला आपला जो काही रुजू अहवाल आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे तिथे जॉईन व्हायचं आहे ऍक्च्युअल मध्ये. आणि ज्या दिवशी तिथे आपण जॉईन होतो तिथल्या मस्टरवर आपलं नाव येतं, तिथं आपली पहिली साईन होते, आणि त्या दिवशी असं समजायचं की मिशन फतेह झालेला आहे. त्यावेळेस आपण थोडासा सुटकेचा निश्वास घ्यायचा आहे की आपण एवढा मोठा प्रपंच जो काही केला होता, ज्या गोष्टीसाठी लहानपणापासून आपलं वय 28 झालं, 35 झालंय, 40 झालं असेल, जे काही झालेलं आहे, एवढ्या वयापासून आपण ज्या गोष्टीचं स्वप्न पाहत होतो, तो क्षण शेवटी जे आहे या ठिकाणी येऊन थांबतो. ज्या दिवशी आपला जो आहे जॉईनिंग लेटर आपल्या हातामध्ये येऊन आपण त्या ठिकाणी रुजू होतो, आणि तिथून सुरू होतो आपल्या आयुष्याचा दुसरा प्रवास. कारण आतापर्यंत आपलं स्ट्रगलिंग मोडमध्ये होतो, आता आपला जो काही आयुष्य आहे तो वेगळ्या मोडमध्ये येतो आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सगळी जी आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया राहते. आय होप मी माझा जेवढा अनुभव आहे, जेवढं काही अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या बळावर तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. काही मुद्दे सुटलेले असू शकतात, किंवा तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट्स शिल्लक राहिलेले असू शकतात.
काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असेल, नक्की खाली व्हिडिओच्या खाली आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि ही सगळी प्रक्रिया तुम्हाला नेमकी कशी वाटली, माझ्या प्रक्रियेसोबत या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सोबत होता किंवा नाही, ते नक्की खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायची जबाबदारी तुमची आहे.